जीव पारतंत्र्यात पण संत स्वतंत्र आहेत महाराज. आताच ज्यांची षष्टी झाली महाराज, आपण सर्व वारकरी षष्टीला गेलतो. पैठणचे नाथ बाबा येण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि जाण्यासाठी स्वतंत्र आहेत. नाथ बाबाने देह ठेवला, चोपदार बाबा नाथाने देह ठेवला. नाथ बाबाची अंत्ययात्रा चालली महाराज. अंत्ययात्रा जात असताना एक त्या गावची पाटलीनबाईची मुलगी नांदायला निघाली. पाटलीनबाईनं पाहिलं, माय कोणाची तरी अंत्ययात्रा चालली. पाहिलं तर नाथ बाबाची अंत्ययात्रा चालली. पाटलीनबाईच्या मुखातून शब्द निघाला, या नाथाला का आजच मरायचं होतं का? माझी एकुलती एक मुलगी नांदायला चालली, याला का आजच मरायचं होतं का? अपशकुन आला माझ्या मुलीला, याला आजच मरायचं होतं का? मला हे शब्द नाथ बाबाच्या कानावर गेले. नाथ बाबा तिरडीवर उठून बसले. त्या खांदेकराला सांगितलं, ए खाली ठेवा. मला सांगा, आता गेलेला माणूस जर जिवंत झाला, खांदेकरी जागेवर थांबतेन का? जे पळले महाराज पुन्हा नाथ बाबाच्या जवळ आले नाही. नाथ बाबांनी खाली ठेवा म्हणले. त्या तिरडीवर उठून बसले आणि हात जोडले. समोर आले त्या पाटलीनबाईच्या, दोन्ही हात जोडले. ओ पाटलीनबाई, तुमची मुलगी नांदायला जाऊ द्या, मी नंतर मरण, मी पुन्हा मरण. महाराज पाटलीनबाई म्हणले, गेलेला माणूस आला. नाथांचे चरण धरले महाराज बाबांचे आणि बाबा निघून गेले. नंतर पुन्हा कालांतराने काही दिवस ओलांडून गेले. परत नाथ बाबांनी देह ठेवला आणि देह ठेवल्याच्या नंतर अंत्ययात्रा चालली महाराज. पण गावातले लोक घाबरूच लागले, हे पुन्हा उठते का काय म्हणते, घाबरायला लागले महाराज. लोक म्हणले, आता कोणी बोलायचं नाही बघा, कोणी बोलू नका, हे पुन्हा उठून बसते म्हणे. नाथांनी देह ठेवला, अंत्ययात्रा चालली. अंत्ययात्रा येशीच्या बाहेर आली. गावातल्या येशीच्या बाहेर आली. भाऊ अंत्ययात्रा बाहेर आल्याच्या नंतर कुजबूज सुरू झाली खांदेकराची. खांदेकराची 14 जण खांदेकरने एक गाडग्यावाला पुढं. हे खांदेकरी काय म्हणले माहितीये का, हे आयुष्यभर आपल्याला नीट बोललं नाही म्हणे. वरच तिरडीवर बसलेले आयुष्यभर आपल्याला कधी घरी येऊ दिलं नाही, पण मेल्यावर आपल्याच खांद्यावर चाललं म्हणे. काय गरज होती यायला म्हणायची? आयुष्यभर नीट बोललं नाही म्हणे, आपल्याला वाड्यावर कधी येऊ दिलं नाही, घरी कधी येऊ दिलं नाही, पण मेल्यावर काय ना आपल्याच खांद्यावर चाललं. नाथबाबाचे शब्द कानावर गेले. नाथबाबा म्हणले, खाली ठेवा, खाली ठेवा म्हणले. बरोबर भूत 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 करीत जे पळून गेले, पुन्हा कधी तिथं आले नाही महाराज. 2 वेळेस उठून बसले आणि 3ऱ्या वेळेस म्हणले, हे बघा गड्या, तुम्ही म्हणताय ना शेवटी मग आमच्याच खांद्यावर जावं लागलं, मी तुमच्या कोणाच्याच खांद्यावर जाणार नाही. मला मरायचं असेल तर मी स्वतः जाईल आणि माझा अंत्ययात देहयात्रा संपून टाकेल महाराज. म्हणून नाथांनी कोणाचंही सहभाग घेतला नाही, कोणाचंही सहकार्य घेतलं नाही. जेव्हा नाथांना देह ठेवायचा, माझे नाथ बाबा गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि स्वतः चालत 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 गोदावरी मातेत गेले आणि जल समाधी घेतली महाराज नाथांनी. विठाला विठाला कोणाची गरज लागली नाही महाराज. याचा अर्थ असा आहे, कधी मरायचं कधी जायचं हे संत ठरवू शकतात. कधी यायचं हे सुद्धा त्यांच्या हातात आहे आणि कधी निघून जायचं हे त्यांच्या हातात आहे. एकच वर्ग स्वतंत्र जगामध्ये, त्याला म्हणायचं संतांचा वर्ग. विठाला आणि म्हणून त्या संतांपैकी हे तुकोबार आहेत महाराज. तुकोबार आहेत त्या संतांपैकी जे, म्हणून तुकोबार म्हणतात, मी पुन्हा पुन्हा अवतार आले, एकदाच नाही. माझ्या मनात आलं तर मी किती वेळा अवतार घेईन. आणि अवतार घेऊन काय करील तर काला खाऊ दही भात. दही भाताचा काला जर प्रसाद मला मिळत असेल, गर्भवासाचं दुःख जरी कठीण आहे महाराज, तरी देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, काय सांगू गर्भेची यातना. मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. नाकी तोंडी कुर्म किडे गर्भवतीचे दुःख गाडे, कौना पुढे सांगावे. एवढं गर्भवासाचं दुःख कठीण आहे, जन्माचं दुःख कठीण आहे महाराज. एवढे कठीण आहे जन्माचं दुःख, तरी तुकोबारा म्हणतात सुखे घालावे आम्हाशी. कशामुळं? जर मला काल्याचा प्रसाद मिळत असेल तर मी पुन्हा कितीही जन्म घ्यायला तयार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात उपजो निया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी मी पुन्हा अवतार घेईल आणि पुन्हा काला दही भात काल्याचा प्रसाद खाईल. विचारू महाराजाला, महाराज वैकुंठातून येऊ म्हणता कालाचा प्रसाद घेण्यासाठी, पण जिथं तुम्ही वैकुंठात राहता तिथं काला मिळत नाही का? वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. बोला बोला वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही,
वैकुंठी तो ऐसे नाही 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 कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल वैकुंठी तो ऐसे नाही 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 अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवादिकाला न मिळणारा दुर्लभ काला देव भक्तामध्ये केला जातो, या मृत्यूलोकात मिळतो, वैकुंठामध्ये सुद्धा तो काला मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कैसे नाही, ही काल्याचा प्रसाद मिळतो ना, हे ऐसे वैकुंठामध्ये नाही. म्हणून कवल काही काल्याचे, एवढं काल्याचं महत्व आहे. वैकुंठातील देवादिकाला सुद्धा तो काला मिळत नाही. म्हणून ते देव काल्याच्या आशेने, काल्याच्या आमिषाने मासे झाले हो यमुनेच्या डोहामध्ये, तरी देखील भगवंताने त्याला काला मिळवू दिला नाही महाराज, नाही मिळाला. म्हणून वैकुंठामध्ये काला मिळत नाही, या मृत्यू लोकात मिळतो. महाराज तुम्हाला मिळालेला काला तुम्ही कसा खाणार, कसा खाणार? या वैकुंठामध्ये मिळत नाही, या मृत्यू लोकात मिळतो, देव भक्तामध्ये मिळतो. आणि मिळालेला काला कसा खाणार? महाराज म्हणतात, एकमेका देवकी सुखे घालो हुंबरी. रीत अशी आहे बघा, आपण जर दुसऱ्याला खाऊ घातलं तर दुसरे आपल्याला खाऊ घालतात, आपण जर दुसऱ्याला खाऊ नाही घातलं तर दुसरे आपल्याला खाऊ घालणार नाही. ही रीत आहे महाराज. एखाद्या गरीब मुलीच्या लग्नामध्ये जर आपण काम केलं ना, तर तो माणूस आपल्या मुलीच्या लग्नात काम करतो, याला व्यवहार म्हणायचं. बघा याची पुढे ऐका, जर आपण देवाने दिलेल्या मुखाने जर दुसऱ्याला दोन शब्द चांगले बोलले, दुसरे आपल्याला दोन शब्द चांगले बोलतील. आपल्या देवाने दिलेल्या तोंडाने आपण दुसऱ्याला नुसतं नाव ठेवायचे आणि दुसऱ्याकडून चांगले म्हणण्याची अपेक्षा करायची, म्हणतील का? आपल्या मुखाने दुसऱ्याला दोन शब्द चांगले बोला, दुसरे आपल्याला चांगले बोलतील. आपण दुसऱ्याला नाव ठेवायचे आणि दुसऱ्याकडून चांगले म्हणण्याची अपेक्षा करायची, कसं मिळेल आपल्याला? नाही मिळत महाराज. म्हणून दुसऱ्याला चांगलं म्हणलं की दुसरे आपल्याला चांगले म्हणतात, दुसऱ्याला जीव घातलं दुसरे आपल्याला जीव घालतील महाराज. बघा पूर्वीच दानव लोक होते, दैत्य लोक होते असं नाही, आता या मृत्यू लोकात आहेत महाराज दानव लोक, दैत्य लोक. पूर्वीचे दैत्य लोक साधू संतांना त्रास द्यायचे, यज्ञ याग बंद पाडायचे, देवादिकाला त्रास द्यायचे दैत्य लोक, तेव्हाच होते, आता नाही. या कलियुगात सुद्धा दैत्य आहेत महाराज. स्वतःही माळ घालीत नाही, दुसऱ्याला घालू देत नाही, हे दैत्यचे. स्वतःही गण लावित नाही, दुसऱ्याला लावू देत नाही, हे दैत्यचे. स्वतःही सत्कर्माला सहकार्य करीत नाही, स्वतःही देवकार्याला मदत करीत नाही, स्वतः करीत नाही, दुसऱ्याला करू देत नाही. स्वतः सप्ताहामध्ये दान धर्म करत नाही, देवा धर्माच्या कार्यामध्ये स्वतःही सहभाग घेत नाही, दुसऱ्याला घेऊ देत नाही, हे दानवचे महाराज. हे दैत्यचे ना या कलियुगातला. सत्य कर्माला सहकार्य स्वतः करीत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, हे दैत्यचे महाराज. मग लक्षात ठेवा, पूर्वी सुद्धा दैत्य लोक होते. आणि तेव्हा दैत्य लोक तुकोबारायच्या टायमाला असताना महाराज तुकोबाराय म्हणतात की दैत्य लोकाचे आणि संत लोकाचे भांडण सुरू झालं महाराज. यमुना मातेच्या वाळवंटामध्ये, वृंदावन धाम गोकुळामध्ये, या पंढरीच्या वाळवंटामध्ये, पंढरपूरमध्ये देवाचे आणि दानव लोकांचं, संत महात्म्याचे आणि दैत्य लोकांचं भांडण सुरू झालं. दैत्य लोक म्हणले काल्याचं कीर्तन संपलंय, नामदेवराचं कीर्तन काल्याचं संपलंय, आता अगोदर जेवायला आम्ही बसणार, हे बिगल माळकरी म्हणले. हे दानव लोक म्हणले अगोदर जेवायला आम्हाला पाहिजे. पण संत लोक म्हणले अरे आम्ही भजन करून दमलोत, आम्हाला जेवू दे अगोदर. नाही महाराज, दानव लोक म्हणले जमणार नाही, सगळं तुम्हाला का, आधी आम्हाला जेवायचं म्हणले, नंतर तुम्ही. पण देव तिथे बाजूला उभा होते महाराज, रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाचत. जगाचा मालक तिथं मंडप मध्ये. लगेच भगवान परमात्मा समोर आले, म्हणले हे बघा अजिबात भांडण खेळू नका, मी त्याच्यावर पर्याय देतो. काय पर्याय देतो?
भगवंताने सांगितलं हे बघा, दैत्य लोक बाजूला व्हा. दैत्य म्हणजे बिगर माळकरी बाजूला व्हा. बिगर माळकरी लोक एका बाजूला व्हा आणि माळकरी संत लोक एका बाजूला व्हा. सगळे एका बाजूला केले, दैत्य लोक बाजूला केले. आणि केल्याच्या नंतर मला देवाने सांगितले हे बघा, अगोदर कोणाला जेवायचं? हे म्हणले आम्हाला जेवायचं. इकडचे संत लोक म्हणले नाही नाही आम्हाला जेवायचं, आम्हाला प्रसाद अगोदर घ्यायचा. देव म्हणले हे बघा, तुमची संख्या कमी आहे म्हणले माळकऱ्याची, ही संख्या जास्त आहे. जिकडून संख्या जास्त असते त्याचं जास्त चलत असतं महाराज. खरं जरी असलं पण संख्या तिकडं जास्त आहे. देव म्हणले एक काम करा, अगोदर यायला बसायचं म्हणले ना, बसू देत यायला, पण टाइम बघा 6 मिनिटाचा टाइम आहे. 6 मिनिटाचा टाइम आहे. 6 मिनिटामध्ये जेवण मोकळे झाले पाहिजे. पहिला नियम. ज्याला अगोदर जेवायचं ना, ज्याला पंगतीला अगोदर बसायचं, त्याला पहिला नियम 6 मिनिटात जेवण मोकळं व्हायचं. दैत्य लोक म्हणले ठीक आहे. आणि दुसरा नियम ऐका, हे जे हाताचं कुलूप आहे ना, जेवताना असं वाकत महाराज, बरोबर हात असा होतो. देव म्हणले दुसरा नियम ऐका, मी हाताला इळूच्या कमट्या बांधणार, इळूच्या पट्ट्या बांधणार म्हणले. हाताला काय बांधणार? इळूची काडी अशी आहे बघा, ओली येतो वाकती आणि वाळल्यावर मोडती पण वाकत नाही, अशी इळूची काडी. इळूच्या कमट्या काढल्या, ते म्हणले प्रत्येकाच्या हाताला इळूच्या कमट्या बांधणार म्हणे, वाळलेल्या इळूच्या, म्हणजे असा हात वाकणार नाही, असा इथं वाकणार नाही ना, असा घास घ्यायचा आणि तोंडात घालायचं, जाणार नाही. इळूच्या कमट्या बांधायच्या. दैत्य लोक म्हणले असा घास घ्यायचा आणि वर जाणार, मग वर घास जाणार. ते म्हणले कसं जेवायचं बघा, पण दुसरा नियम. आता तिसरा नियम आहे. तिसरा नियम कोणता आहे बघा, तुम्हाला लवकर 6 मिनिटात जेवा लागेल, हाताला कमट्या बांधणार म्हणले, मंजूर. बसले महाराज हे दैत्य लोक, दानव लोक बसले जेवायला. पण कसं बसले माहितीये का? 36चा आकडा. 36चा आकडा माहिती ना, 3चं तोंड इकडं, 6चं तोंड इकडं, एकमेकाच्या पाठीला पाठ देऊन बसले. असा 36चा आकडा बसले. आणि बसल्याच्या नंतर पत्रावळ्या वाढल्या. देवाने सांगितलं टाइम सुरू झाला. पंचपक्वान्न महाराज काल्याचा प्रसाद त्यांच्या पत्रावळ्यावर आला. हाताला कमट्या बांधल्या आणि बांधल्याच्या नंतर देवाने सांगितलं टाइम सुरू झाला, जेवण सुरू करा. आता सुरू करा म्हणणार हे काय पुंडलिकावर दे म्हणते का वदनी कवळ घेता म्हणते, काहीच म्हणत नाहीत ना. जेवण सुरू करा म्हणलं रे, जे असं चुरायला सुरुवात केली तर हात वाकणत ना, असं चुरायला सुरू केलं महाराज. चुरलं, पोळी चुरली, वरण टाकलं, बुंदी भात सगळा एकत्र केला. पण आता एकत्र केल्यावर असं घ्यायचं आणि तोंडात घालायचं, हात वाकतच नव्हते महाराज. असा घास घ्यायचा आणि वर न्यायचा, वरून सोडून द्यायचा. महाराज कोणाच्या डोळ्यात पडतं, कोणाच्या नाकावर पडतं, कोणाच्या सगळं तोंड भरून गेलं. ते म्हणले अवघडच आपल्याला तर जेवण. देव म्हणले 3 मिनिट झाले, राहिले 3 मिनिट, पटकन आवरा. महाराज याच्या तोंडातच चाललंय महाराज, अंगावर पडायले, कोणाच्या हातच वाकत नव्हते. देवाने सांगितलं चला 6 मिनिटाचा टाइम झाला. उपाशी पोटी उठले महाराज, उपाशी पोटी उठले. देव म्हणले टाइम संपला, 6 मिनिट झाले, उठा. उठल्याच्या नंतर अर्धवट पोटानेच उठले. पण ते म्हणले हे बघा, आपण 6 मिनिटात उठलो ना, बघू आता हे कसे जेवते. महाराज यायचं उपाशी राहिले याचं दुःख नाही झालं, पण ते कसे जेवतील याचं सुख झालं. हे उपाशी राहिले याचं काय वाटत नाही, पण ते कसे जेवतील. बऱ्याच वेळा असं होतं महाराज, आपल्याला दुःख झालंय ना, आपण आपल्या दुःखाने कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याला सुख झालं त्याच्या सुखाने आपण जास्त दुःखी आहेत. विठाला विठाला, आपण उपाशी राहिले तर चालेल, पण हे कसे जेवत आहेत हे आपण बघू महाराज. पण ते संत लोक होते महाराज, ते 6 मिनिटात उठले, हात धुतले, उपाशी पोटीच राहिले. बसा, देवाने सांगितलं भक्त लोक बसा, माझे भक्त बसा. महाराज हे भक्त लोक होते हो सोपान महाराज. हे कसे बसले माहितीये का? 36चा आकडा नाही बसले, हे 63चा आकडा बसले. 63 माहिती ना, 6चं तोंड इकडं आणि 3चं तोंड इकडं, एकामेकाकडे तोंड करून बसले महाराज. काहीचे तोंड इकडं आणि काहीचे तोंड इकडं, फक्त वाढणाऱ्याला मध्ये जाता येईल असं बसले महाराज. बसल्याच्या नंतर पत्रावळ्या वाढल्या, पंचपक्वान्न वाढले आणि हाताला कमट्या बांधल्या देवाने. हे दैत्य लोक नुसतं बघतच राहिले. ते म्हणले हे तर लय सोपं होतं. बऱ्याच लोकाला हे सोपं आहे हे टाइम गेल्यावर कळत. बऱ्याच लोकाला हे लय सोपं आहे हे वेळ गेल्यावर कळत. जेव्हा वेळ आली तेव्हा हे सावध होत नाही आणि वेळ गेल्यावर म्हणतो हे लय सोपं होतं महाराज. बरोबर आहे ना? लहानपणीच माळ घातली असती तर बरं झाली असती. आता माळ घातल्यावर लय चांगलं चाललंय हे केव्हा कळलं? दात पडल्यावर. दात पडल्यावर वेळ निघून गेल्यावर कळतं की हे लय चांगलंय, परमार्थात आल्यावर चांगलं होतं. हे वेळ गेल्यावर कळतं महाराज. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपलं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं महाराज. 63चा आकडा बसला.
आणि बसल्याच्या नंतर पत्रावळ्या वाढल्या, सगळं पंचपक्वान कालेचा प्रसाद वाढला, हाताला पट्ट्या बांधल्या आणि देवाने सांगितलं टाइम सुरू झाला. आणि टाइम सुरू झाल्याच्या नंतर आमच्या साधू लोकांनी महाराज संत मंडळीने जय जयकार केला. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय जयकार केला. आणि जय जयकार केल्याच्या नंतर यांनी जेवण कसं केलं माहितीये का? एकमेकादे त्याने जेवण कसं केलं माहितीये का? आपल्या पत्रवाळीचं चुरलं आणि इकडच्याला खाऊ घातलं. हात वाकायची गरजच नाही. आपल्या पत्रवाळीचं घेतलं आणि ह्या पुढच्याला खाऊ घातलं. मग हे शांत बसते का? हे म्हणले आता यांनी आपल्याला जेव घातलं ना, त्यांनी त्यांच्या पत्रवाळीवरच चुरलं आणि हाताचा वाक न पडता यांना जेव घातलं. यांनी यायला घातलं आणि यांनी जेव यायला घातलं. महाराज 3 मिनिटांमध्ये ढेकर दिले. ते तृप्त झाले. दैत्य लोक म्हणले हे तर लय सोपं होतं, पण टाइम निघून गेला. बघा काय झालं महाराज, आमच्या संत लोकांनी 4 मिनिटांमध्ये तृप्त झाले, पाणी पिऊन मोकळे झाले आणि राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये सुखे घालू मरे आनंदाने नाचायला लागले, गायला लागले, भजन करायला लागले. कोणत्या देवाचं भजन केलं माझ्या वारकऱ्याने? विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई